सोलापूर शहरातील विडी उद्योगाशी संबंधित महिला कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। सोलापूर शहरातील विडी उद्योगाशी संबंधित महिला कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत खासदार प्रणिती शिंदे यांनी विडी कामगारांची भेट घेऊन त्यांच्याशी संवाद साधला। यावेळी विडी कामगारांच्या किमान वेतनाच्या प्रश्नावर सविस्तर चर्चा करण्यात आली। कामगारांनी वाढती महागाई, आर्थिक अडचणी आणि किमान वेतनासंदर्भातील आपल्या विविध मागण्या खासदार प्रणिती शिंदे यांच्या समोर मांडल्या। कामगारांचे म्हणणे ऐकून घेत संबंधित प्रश्नांवर कामगार संघटना, विडी उद्योग आणि प्रशासन यांच्यात समन्वय साधून तोडगा काढण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन खासदार शिंदे यांनी दिले। सोलापूरच्या विडी उद्योगावर जवळपास 40 ते 50 हजार विडी कामगारांसह हजारो कुटुंबांचा रोजगार अवलंबून आहे। त्यामुळे सोलापुरातील विडी कारखाने बंद पडू नयेत आणि विशेषतः महिला विडी कामगारांच्या रोजगारावर कोणताही विपरीत परिणाम होऊ नये यासाठी आवश्यक त्या पातळीवर पाठपुरावा करण्यात येईल अशी भूमिका प्रणिती शिंदे यांनी मांडली। कामगारांचे रोजगार संरक्षण आणि किमान वेतनाची मागणी या दोन्ही बाबींमध्ये समतोल साधण्याची गरज आहे। यासाठी सर्व संबंधित घटकांशी चर्चा करून समन्वयातून मार्ग काढण्याचा प्रयत्न केला जाईल असंही खासदार प्रणिती शिंदे यांनी स्पष्ट केलं। यावेळी तिरुपती परकीपंडला, कल्पना रव्वा यांच्यासह विडी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते। विडी कारखाने सुरू ठेवणे आणि कामगारांच्या किमान वेतनाचा प्रश्न सोडवणे या दोन्ही मुद्द्यांवर खासदार प्रणिती शिंदे यांनी सकारात्मक भूमिका घेतल्याने कामगारांच्या प्रश्नांना पुन्हा एकदा राजकीय पातळीवर महत्त्व प्राप्त झालं आहे।